10 किलोमीटर आहे. आता जस्ट मागे बोर्डमधलं फेमस मंदिर इकडे सगळं समुद्र आहे, गणपती मंदिर आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे मी माझ्या कोकणातल्या गावी रत्नागिरीमध्ये. तर आज आपण रत्नागिरीमध्ये एक्सप्लोअर करायला चाललोय. मी तर माझ्या मित्राची एका स्कूटी घेतली, ही स्कूटी आहे, मित्राची स्कूटी घेतली फिरण्यासाठी चाललोय. मी आहे आणि अजून एक माझ्या गावचाच एक मुलगा आहे, त्याला घेतलाय सोबत. आम्ही इथून डायरेक्ट चाललोय जय विनायक मंदिरमध्ये. ते जयगडमध्ये आहे. जयगडमध्ये अजून एखाद दोन प्लेस असतील ते मी कव्हर करणार आहे. तर चला रत्नागिरी एक्सप्लोअर करूया. आहे गड नरल, इथून जयगड आहे अजून 16 किलोमीटर. चला आता आपण डायरेक्ट जाऊया जयगडला. खूप तसं सरळ रस्ता आहे, कुठे क्रॉस वगैरे जायचं नाही, सरळ रस्ता आहे एकदम. तर तुम्ही केव्हाही व्हिजिट करू शकता. रोड कंडिशन एकदम फर्स्ट क्लास आहे. आता आपण जस्ट खंडाळ्यामध्ये आलो. इकडे बघा, हे स्कूल आहे खंडाळ्याचं. एक्झॅक्ट जयगडमध्ये आहे ते जय विनायक मंदिर. खूप छान आहे, रील मध्ये तुम्ही बघितलंच असाल. इथून जयगड ऑलमोस्ट 10 किलोमीटर आहे. आता जस्ट मागे बोर्ड बघितला, 10 किलोमीटर आहे. सॉरी, मी 17 किलोमीटर बोलतो होतो. मित्रांनो, आता आपण बघू शकतो मी जय विनायक मंदिराच्या इथे. जयगड मधलं फेमस मंदिर हा आहे मेन गेट. मी व्ह्यू बघू शकता आतमध्ये कसा आहे तो. पूर्ण ग्रीनरी आणि सीन तर खूप छान फिल्मी स्टाईल मध्ये एकदम सीन वाटत आहेत. तर मी आहे सोबत मनीष आहे. जयगड मधलं खूप फेमस मंदिर आहे. किंवा रत्नागिरीमध्ये आलात तर प्लीज एकदा तरी व्हिजिट करा. तर बघताय तुम्ही मित्रांनो किती लोक आलेत. खूप लोक आहेत इकडे पण. काही लोक फोटोज काढतायत, काही आपले फॅमिली सोबत आले. माझ्या मागे बघताय तुम्ही जय विनायक मंदिर. आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. मोबाईल अलाउड असेल तर शूट करूया, नसेल तर मग तुम्हाला सांगेल. आलो आता आपण जय विनायक मंदिरामध्ये. बघू शकता तुम्ही मंदिर. एक मिनिट तुम्हाला दाखवतो. गणपती मंदिर आहे, गणपतीची मूर्ती तुम्हाला मी दाखवतो. थांबा, छान अशी मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता. आतमध्ये जायला अलाउड नाही. ही आहे गणपतीची छान अशी मूर्ती. तुम्ही आहे मंदिराच्या आतमध्ये. खूप छान आहे. आज वीकेंड असल्यामुळे थोडीशी गर्दी आहे, नाहीतर गर्दी नसते. इकडे एक पुजारी काका बसलेले असतात. दर्शन करून झालेलं आत मी तुम्हाला पण मी दाखवलं. आता हे आहे बाहेरून जय विनायक मंदिरचं व्ह्यू. इथे आहे बजरंग बलीची मूर्ती, बघू शकता तुम्ही. फोटोज वगैरे काढतायत इथे. तर चला आता इथून आम्ही निघतोय डायरेक्ट. आता आपण गणपतीपुळे किंवा इथेच एक कराडेश्वर मंदिर म्हणून आहे, त्या मंदिरामध्ये जाण्यासाठी निघतोय आता आपण. तर तिथे जाऊन भेटतो तुम्हाला. जय विनायक मंदिरामधून आपण आता चाललोय कराडेश्वर मंदिरामध्ये. कराडेश्वर मंदिर हे खूप जुनं मंदिर आहे, तर तेच एक्सप्लोअर करण्यासाठी आम्ही आता चाललोय. जय विनायक मंदिराच्या इथून जवळजवळ 15 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. तर मित्रांनो, इथून लेफ्ट घ्यायचा आहे. बस जय विनायक मंदिराच्या इथून सरळ आल्यानंतर आहे ना, एक बोर्ड लागेल मागे तिथे. त्या बोर्डच्या इथे लेफ्ट घ्यायचं आहे. समोर बघताय तुम्ही JSW ची कंपनी आहे. तर त्या कंपनीच्या बाजूलाच तिथे ते कराडेश्वर मंदिर आहे. हे समोर बघताय तुम्ही JSW कंपनी आहे. हा त्याचा गेट आहे. इथूनच लेफ्ट साईडला जायचं आहे आपल्याला कराडेश्वर मंदिरासाठी. तर मित्रांनो, आलोय आता आपण कराडेश्वर मंदिराच्या इथे. हे बघताय तुम्ही, हा इथे गेट आहे. चप्पल वगैरे इथेच काढावे लागतात. चल, आणि इथेच खाली आहे मंदिर. हे व्ह्यू बघता, हे इकडे सगळा समुद्र आहे. मित्रांनो बघताय तुम्ही, हे आहे कराडेश्वर मंदिर. तुम्हाला व्ह्यू पण दाखवतो कसा असेल तो. तर आलो आता आपण खाली. चला मंदिरामध्ये दर्शन करूया. इकडे आहे ना, कुठून आहे? तिकडून आहे का? हे मंदिर शिलाहार काळातील आहे. इसवी सन 1637 मध्ये विश्वनाथ पित्रे या विद्वान पंडिताने लिहिलेल्या वाडेश्वर महात्म्य या ग्रंथात कराडेश्वर मंदिराचा उल्लेख आहे. यावरून हे मंदिर 1637 पूर्वीचे असल्याचे स्पष्ट होते. पुराण काळातलं असं मंदिर आहे, बघू शकता. इथे नंदी आहे आणि आहे इकडे मंदिर, कराडेश्वर मंदिर बघू शकता. कराडेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेतलंय. शिवलिंग आहे तिथे सुद्धा एक मंदिरामध्ये. आणि आता मी इथून खाली व्ह्यू बघण्यासाठी चाललोय. तुम्ही बघू शकता व्ह्यू. खाली पूर्ण अथांग पसरलेला असा समुद्र आहे. तर चला खाली जाऊन व्ह्यू बघूया कसा आहे तो. वरूनच बघा किती छान वाटते व्ह्यू. तर खाली जाऊन तर किती अजूनच छान असेल. पावसाळ्यामध्ये तर खूपच बघण्यासारखं असेल. पण आता आम्ही तर विंटरमध्ये आलोय. तर विंटर ठीक आहे, विंटरमध्ये पण ओके असतो व्ह्यू, असं काही नाही. आणि इव्हनिंगचा सनसेट तर अजूनच मस्त असेल. पण आम्ही इथून आरेवारेमध्ये जाणार आहोत सनसेट पॉईंट बघण्यासाठी. बघू शकता तुम्ही कसा आहे व्ह्यू. एवढा छान असा मस्त वेगळी.
इथे हा एक गोड्या पाण्याचा झरा आहे. त्याच झऱ्याचं पाणी या गोमुखातून वाहते. आजूबाजूला समुद्र असूनही इथून गोड्या पाण्याचा झरा वाहणे हा इथला एक चमत्कार समजला जातो. आणि असा माझ्या मागे पूर्ण तुम्ही व्ह्यू बघताय, कसा मस्त व्ह्यू आहे ना. रत्नागिरीमध्ये पण खूप बघण्यासारखं आहे. तर कराडेश्वर मंदिराच्या इथून दर्शन करून पण आता आम्ही निघालो. आता आम्ही चाललोय गणपतीपुळ्यामध्ये. आता आपण वरवडे गावामध्ये आहे. वरवडे गाव कराडेश्वर मंदिर करून जेव्हा तुम्ही गणपतीपुळा साईडला येता तेव्हा खूप सारे बीच लागतात. त्यातलाच हा एक तिवरी बीच आहे. मित्रांनो, आलो आता गणपतीपुळ्यामध्ये. MTDCच्या इथे गाडी पार्क केली मी. चालू आहे आम्ही आतमध्ये. चाललोय. गर्दी खूप आहे मित्रांनो. 2-3 दिवस सुट्ट्या आहे ना, तर खूप गर्दी आहे. तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे, लोक बघा किती आहेत. हे इकडे या इकडे गणपतीपुळ्यामध्ये चला, ते तुम्ही चप्पल काढू शकता. आणि इथून लाईन सुरू होते. खूप लाईन आहे. आता वीकेंड आहे तर मग खूप मोठी लाईन आहे. मी आता आतमध्ये आलोय. तुम्ही बघताय गणपती मंदिर आहे. इकडे पूर्ण बीच आहे. असा मध्ये मोबाईल अलाउड नाही. तुम्ही खिशामधून घेऊन जाऊ शकता पण यूज नाही करू शकत. तर मी जातो, दर्शन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. मित्रांनो, गणपतीपुळ्यामध्ये दर्शन वगैरे झालेलं आहे गणपतीचं. आणि आता आम्ही इथेच बाजूला बीच वरती आलो. हा आहे गणपतीपुळ्याचा बीच. इथे राईड्स वगैरे खूप आहेत. बघू शकता तुम्ही तिकडे राईड वगैरे करताय समुद्रामध्ये. तर राईड्स वगैरे खूप आहेत. प्राइस वगैरे काही मला माहित नाही असं एवढं काही विचारलं नाही अजून, पण आहे तिकडे राईड वगैरे. पण हा समुद्र तुम्ही बघताय, तुम्हाला बघायला खूप छान वाटतोय. पण तसं आहे नाही, खूप रिस्की समुद्र आहे. कारण की खूप जण इथे वाहून गेलेले आहेत. सो प्लीज आलात किंवा तरी बी केअरफुल. समुद्रामध्ये जाण्याची चुकी करू नका. आतमध्ये जर कोणी माहितीचं असेल किंवा पोहणार असेल तर तुम्ही जाऊ शकता, नाही तर जाण्याची चुकी करू नका तुम्ही. आता इथून आम्ही चाललोय आरेवारी बीचला सनसेट बघण्यासाठी. असं पण इथे पण सनसेट झालेला आहे. तुम्ही बघताय इथे पण सनसेट झालाय. तर चला आरेवारीमध्ये जाऊन भेटूया. नमस्कार मित्रांनो, काल सनसेट बघायचा प्लॅन मिस झाला आरेवारे मधला. तर मग आज मुंबईला जायचंच होतं, तर बोललो संध्याकाळी एकदा सनसेट बघूनच जाऊया. म्हणून आता सनसेट बघायला चाललो आरेवारे मध्ये. नंतर डायरेक्ट घरी येऊन मग निघेन मुंबईला जाण्यासाठी. हा आहे वारे बीच. इथूनच खाली जायचंय वारे बीच साठी. तर चला, इथूनच खाली. रस्ता थोडा खराब आहे मित्रांनो, पण सीन जर चांगला असेल तर रस्ता खराब कोण बघतं. आपण तर सीन बघण्यासाठी येतो, नाही तरी पण रस्ता खूपच खराब आहे. तर मित्रांनो, उतरलो आता. गाडी इथे पार्क केलंय आम्ही आणि आता चाललोय वारे बीचकडे. ऍक्च्युली सर्व बोलतात की आरेवारी बीच, पण तो आरेवारी नाही, आरे वेगळा बीच आहे आणि वारे वेगळा बीच आहे. तर आता आलोय, हा बघता तुम्ही वारे बीच आणि तिकडे पुढे आहे आरे बीच. दोन्ही मिळून आरेवारे होतं. तर सर्वजण बोलतात की आरेवारी बीच. तो एक बीच नाही, 2 बीच आहेत. त्यातला हा एक वारे बीच. आरे बीचला सगळं पब्लिक जातं कारण की तिथून व्ह्यू वगैरे आणि तिथे झिपलाईन वगैरे ऍक्टिव्हिटीज पण आहेत. वारे बीचला एवढं कोणी नाही, तुम्ही बघू शकता. वारे बीचला खूप कमी जण आहेत. सनसेटला आम्ही पण आरे बीचलाच जाणार आहोत. तिथे व्ह्यू छान येतात म्हणून. तर थोडा व्ह्यूचा एन्जॉय घेतो आणि भेटूया डायरेक्ट आपण आरे बीचला जाताना. गणपतीपुळा साईडून जेव्हा आपण येतो आरेवारी बीच साठी, तेव्हा पहिला हा वारे बीच लागतो, नंतर मग आरे बीच लागतो. निघालो आता आरे बीच साठी. तुम्ही वारे बीच वरती वारे बीच वरती गर्दी खूप कमी असते, क्राउडेड नाहीये. पण आरे बीच खूप क्राउडेड आहे. तुम्हाला पीसफुली टाइम स्पेंड करायचा असेल एखाद्या बीच वरती, तर तुम्ही वारे बीच वरती येऊ शकता. खूप छान सनसेट बघायला मिळतो. मित्रांनो, वारे बीचच्या इथे वरती आलो आता मी. तो तिकडे आहे वारे बीच. आम्ही तिथून जरा वरती आलोय. स्वप्नदर्शी सर उगाच नाही बोलतात की रत्नागिरीमध्ये आरेवारे बीच किती सुंदर आहे, तुम्ही बघा. तर वारे बीच मधून आम्ही चाललोच होतो आरे बीच साठी. पण तुम्ही बघताय सनसेट तर पूर्णपणे एकदम लाईट झालेला आहे. तो तिकडे आहे, तुम्हाला झूम करून दाखवतो. तिकडे आहे हा आरे बीच. आहे तो फेमस टर्न जिथून आरे बीच पूर्णपणे दिसतो, तुम्ही बघू शकता. आलेलो आहे आता आपण आरे बीच जवळ. पण खूप गर्दी आहे. सनसेट झालाय, काहीच नाही, तुम्ही बघू शकता. सन गेलाय पूर्णपणे आणि क्राऊड खूप आहे, तुम्ही बघू शकता. क्राऊड खूप आहे. त्याच्यामुळे मी काय पुढे जास्त काही जाणार नाही. मी तुम्हाला बीच दाखवतो इथून. मी तुम्हाला बीच दाखवतो कसा आहे तो. आणि तिकडून वरती आहे ते रोपवेचं, तुम्हाला झूम करून दाखवतो. ते बघा तिकडे आहे ते रोपवे ऍक्टिव्हिटीज. आणि इथे पण आहेत काही ऍक्टिव्हिटीज लाईक बैलगाडी. मित्रांनो, खूप क्राऊड आहे वीकेंड मध्ये ना. असं म्हणजे लाईक आम्ही याच्या आधी आलो ना, कोणीच पब्लिक नसायचं. पण आता एवढा रील्स आणि सोशल मीडियामुळे इकडे सर्व एवढं क्राऊडेड झालंय ना की तुम्ही बघताय किती क्राऊड आहे. तर चला, बघण्यासारखं असं एन्जॉय करण्यासारखं पीसफुल अशी काहीच नाही.
तर चला डायरेक्ट घरी जाऊया आपण इथून. निघालो आता आम्ही आरे बीच मधून घरी जाण्यासाठी.